खेड विधानसभाचे आमदार बाबाजी काळे आपल्यासोबत आहे। सर, खरं तर काल आपण पाहतोय की शरद सोनवणे यांनी बिबट्याच्या वेशामध्ये या ठिकाणी प्रवेश केला होता। खरं तर मोठी आंदोलनं झाली, अनेक बिबट्याचे हल्ले सुद्धा झालेले आहे। खरंच तुमच्या मतदारसंघामध्ये बिबट्याचा वावर कमी झाला आता? बिबट्याचा वावर कमी होण्यापेक्षा बिबट्याचा वावर उलट अजून वाढलेला आहे। त्याचं कारण हे असं आहे की फॉरेस्ट विभाग त्यांच्याकडे लोकसंख्या म्हणजे सेवक कमी पडतात, इतर सगळी जी व्यवस्था पाहिजे ती कमी पडती आणि त्यामुळं सर्रास बिबटे कुठे रोडवर दिसायला लागलेत, सार्वजनिक ठिकाणी दिसायला लागलेत। खरोखरच लोक त्या ठिकाणी जर शासनाने ठोस उपाययोजना केल्या नाही तर यापूर्वीसुद्धा अनेक लोकांना जीव गमवावे लागलेत। आपल्या खेड तालुक्यातसुद्धा लहान लहान बालकांना त्या ठिकाणी बिबट्याने हल्ले केलेत। जनावरं तर सर्रास कुत्रे, वासरं जनावरांवर हल्ले करतात आणि रोज रस्त्याच्या कडेने उसात इकडे तिकडं बिबटे मोठ्या प्रमाणात दिसतात। पण एक मोठं आंदोलन उभं राहिलं होतं, त्यानंतर सरकारने घोषणा केलेली होती, मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या होत्या, उपाययोजना काही झालेल्या नाही आहेत? उपाययोजना पिंजरे जास्त देतो म्हटले, त्याच्यासाठी उपाययोजना वगैरे केल्या, परंतु बिबट्यांची संख्या आत्ता वाढली आणि ते पिंजरे तयार व्हायला महिना, दीड महिना, 2 महिने लागतात। पिंजऱ्यांची संख्या कमी आहे, मी आत्ताच सांगितलं तसं सेवकांची संख्या पण कमी आहे। त्यामुळं ठोस उपाययोजना अशी काहीच नाही आहे। सरकारला माझी विनंती आहे की आमच्या खेड तालुक्यामध्ये फार मोठे लोक भयभीत झालेले आहेत। बिबट्याच्या या सगळ्या म्हणजे बिबटेवर हल्ला केल्याच्या नंतर कुणीच काही करू शकत नाही, परंतु हल्ले होऊ नये आणि जास्तीचे पिंजरे, जास्तीच्या उपाययोजना त्या ठिकाणी करून बिबटे हद्दपार केले पाहिजे। काही सभागृहात तुम्ही या संदर्भात काय आवाज उठवणार आहात? सभागृहात आता सगळेच त्या विषयावर परवा एक लक्षवेधी होती, अनेक आमदार महोदयांचे विषय होते, त्यामुळं 1 तास लक्षवेधी चालली। बाकी सदस्यांना एक आपले वनमंत्री त्या ठिकाणी बैठक घेणार आहे एवढ्या 2 दिवसात अधिवेशन संपण्यापूर्वी, त्यावेळेस सगळे विषय मांडणार आहे। आज उद्धव ठाकरे विधानभवन देणार आहेत, काय नेमकी स्ट्रॅटेजी असणार आहे? पक्षाच्या संदर्भात आता ते प्रमुख आहेत, ते काय विचार मांडतील मला सांगता येणार नाही, परंतु म्हणजे त्यांच्या मताप्रमाणे काय असेल तर बैठकांचं आयोजन केलं नाही, काहीच नाही आहे बैठकांचं आयोजन। पाहता आपण उद्धव ठाकरे यांचं आज विधानभवनामध्ये येणार आहेत आणि त्यामुळे नेमकी काय आपल्या आमदारांना सांगतायत, काय बैठका घेतात, काही पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। कॅमेरामन अतुल सराजुने, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।